म्हणजे ती जी आतुरता असते ना, तर त्या आतुरतेमध्ये ना झोपच नाही लागत. तर त्यामुळे झोप तर काय अजिबात नाही, 1 सेकंदाची पण. तर अक्षरशः ना म्हणजे समुद्राचा लाटांसारखा रस्ता होता, म्हणजे काय तोवर प्लॉट टाकलेले पूर्ण आणि मस्त असे लेअर. आपल्याला बरोबर 7:04 झाली, म्हणजे 3 तास झाले. आपण जी मान ठोकली आहे ना, तर फॉर्म ऑन करायचा होता. आता हातात ग्लोज असल्यामुळे नक्की बटन कुठे आहे तेच कळत नाही. सकाळपासून तर मी ग्लोज घातलेच नव्हते, आताच घालते पहिल्यांदा, कारण ऊन आहे. आता उन्हाने नंतर आहे ना स्किन पूर्ण काळी पडते. सुप्रभात मंडळी, चला आज कोकणात जायचा दिवस आपला उजाडला. गणपतीला ज्याची आपण एवढी आतुरतेने वाट बघतो ना वर्षभर, तो दिवस आजचा. आज झोपलोच नाही रात्रभर. म्हणजे ती जी आतुरता असते ना, तर त्या आतुरतेमध्ये ना झोपच नाही लागत. तर त्यामुळे झोप तर काय अजिबात नाही, 1 सेकंदाची पण. आणि चला पुढे बघूया, कारण आता काळोख आहे. इथून ह्या ब्रिजवर थोडासा लाईट होता, म्हणून मी म्हटलं चला तुम्हाला एक छोटीशी अपडेट देऊ. आपण निघालोय, 4:17 झाली आहेत आणि आज तारीख आहे 23 ऑगस्ट. ठीक आहे, तर भेटू थोड्या वेळाने. ओके, चलो बाय. तर मित्रांनो, रोहित भेटला डोंबिवलीला आणि त्यानंतर आम्ही नॉनस्टॉप आलो आहे. आय थिंक पेन येईल म्हटलं, थोडा आता सकाळ झाली आहे, तर तुम्हालाही मस्त आहे की जरा सकाळचं कसं काय वातावरण आहे जरा दाखवूया. रोहित आहे, रोहित बरोबर त्याचा मेवना आहे आणि मस्त एकदम नॉनस्टॉप आलो आम्ही. बघूया आता किती वेळ लागतोय माणगाव क्रॉस करायला, कारण आम्ही टार्गेट ठेवलं आहे. रोहितला म्हटलं आपण काही करून माणगाव एकदा क्रॉस करूया, माणगाव बाजारपेठ. कारण माणगाव बाजारपेठ सिंगल रोड आहे, त्यामुळे तिकडे ट्रॅफिक मिळणार. तर त्यामुळे जेवढं लवकरात लवकर एकदा माणगाव क्रॉस होईल ना, की मग पुढे टेन्शन नाही. तर त्याप्रमाणे टार्गेट ठेवून आम्ही चाललो आहे. बघू, व्हिडिओ मला उद्या ॲक्च्युली शेड्यूल करायला जमतं आहे की नाही माहिती नाही, कारण गावी लॅपटॉप कोणाकडे तरी शोधावा लागणार आहे आपल्याला डेटा ट्रान्सफर करण्यासाठी. आणि ते जर झालं तर आपल्याला उद्या व्हिडिओ रविवारी एक संध्याकाळी निदान 6 वाजेपर्यंत तरी शेड्यूल करता येईल. बरोबर 100 किलोमीटर आलो आपण आणि आपल्याला एक जवळजवळ 2.5 तास लागले, 2.25 तास ते 2.5 तास. आणि अलिबाग जो फाटा आहे ना, त्याच्या पुढे जवळजवळ आपण आता एक 10-1 किलोमीटर आलो आहे, 10-15 किलोमीटर. एक 5-7 किलोमीटर अगोदर एक डोलवे म्हणून गाव लागलेलं, तर तिथे डायव्हर्जन आपल्याला पहिलं डायव्हर्जन मिळालं मुंबई गोवा हायवेला लागल्यानंतर. पण काही खड्डे वगैरे नाही आहेत, एकदम ओके आहे. आणि आत्तापर्यंत तर एकदम प्रवास मस्त चालला आहे, कुठेही खड्डे नाही, काय नाही, काहीच नाही. 100 किलोमीटरमध्ये झाल्यामुळे म्हटलं मग एक तुम्हाला छोटीशी अपडेट देऊया. आता ह्याच्यानंतर आपण पुढे 50 ते 100 किलोमीटर नंतर पुन्हा एक अपडेट मी तुम्हाला देईन. ओके, चला. तर हा आलाय आपला दुसरा डायव्हर्जन. ब्रिजचं काम चालू आहे, खड्डे तर नाही आहेत. पुढे बघूया, ठीक आहे, मध्ये मध्ये आहेत, छोटे छोटे पॅचमध्ये आहेत. बाईकवाल्यांसाठी ठीक आहे, 4 व्हीलरवाल्यांसाठी पण ठीक आहे, एवढं काय खड्डे नाही आहेत. जिथून डायव्हर्जन चालू होतं तिथून तरी पुढे बघू. पण कधी होणार मुंबई गोवा हायवे? आज तर शनिवार, आज तर संध्याकाळी 4-5 नंतर तर हायवेला एवढा ट्रॅफिक असेल, बापरे.
आपला रोहित भावा कुठे? मागेच आहे. ओके. हे बघा पाली फाट्यावर आलो आपण. हे बघा पाली खोपोली बरोबर 4371 म्हणजे 120 किलोमीटर आलो आपण. वाजले 6:58. ठीक आहे. आता मध्ये एक पॅच लागलेला, मी ॲक्च्युली कॅमेरा ऑन नाही केला, तर अक्षरशः ना म्हणजे समुद्राच्या लाटांसारखा रस्ता होता. म्हणजे काय पेवर ब्लॉक टाकलेले पूर्ण आणि मस्त असे लेअर, समुद्राचे लेअर असतात ना, लाटा येतात ना तसे. चला बघू पुढे. इथून तर रस्ता पुढे तर चांगला दिसतोय पाली फाट्यापासून. मानगाव बाजारपेठेमध्ये आता काय इंदापूर येईल, इंदापूर नंतर पुढे कसं काय मिळतंय बघू. 7 वाजायला आले, 1 मिनिट आहे. वाव, चला भेटतो तुम्हाला पुढे. इथे काय दाखवण्यासारखं काय नाही, रस्ता एकदम ओके आहे. तो बघा मस्त. आणि सूर्यनारायणांनी पण दर्शन दिलंय. चला भेटू. बघा वाव, कोकणचा स्वर्ग. कोकण हे स्वर्ग. कातळ भिंत बघा, कडक एकदम. घाट सेक्शन आपलं एकदम आवडतं राईड करण्यासाठीचं ठिकाण. किंवा अरे बंद पडलाय मध्येच. बाबा वायझर लावून घेतो थोडं, ह्याला खालून ना असं वर करूया. हा आता बघा खिंड आली आहे, खिंड. दोन्ही बाजूला डोंगर आहेत, मधून रस्ता, म्हणजे आपली खिंड. आपल्याला बरोबर 7:04 झाली, म्हणजे 3 तास झाले. आपण जी मान ठोकली आहे ना आपल्या पिनाकवर, अजूनपर्यंत काढलेली नाहीये. हा, आणि मेन म्हणजे आपल्या बाईकला जे नाव आपण दिलंय ना ते आहे पिनाक. तर पिनाकचा अर्थ काय होतो ना, हे जर कोणाला माहिती असेल तुमच्यापैकी तर नक्की सांगा कमेंटमध्ये की पिनाकचा अर्थ काय होतो. वाव. हा, मेन अजून आपल्याला ना टिटवाळावरून निघाल्यापासून अजूनही पाऊस मिळालेला नाहीये. ही एक परमेश्वराची कृपा आहे की पाऊस नाही मिळालाय. ओहो हो 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 हो, मस्त, एक नंबर. फॉग बघा, फॉग 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 मधल्या व्हॅलीमध्ये आहे बघा, एक नंबर. हो हो बघा, वाव. हा, टोल आला. आपल्याला पेट्रोल पण भरायचं आहे. 2 पॉईंट आहेत. तसं अजूनही आपण एक 70-80 किलोमीटर जाऊ शकतो. बघू, थोडंसं 30-40 किलोमीटरपर्यंत खेचू गाडी. त्यानंतर आपल्याला टॉपअप करावं लागेल. लेन 1, 2, 3 भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण टोल. थोडे तारा होता मध्ये, इथून बघा. आता वायझर बंद करतो. आले खड्डे, खड्डे आले. हां, आत्ता बघा, आत्ता काय मध्ये डिस्टर्ब नाही आहे कसलाही, झाडांचा नाही, तारांचा नाही, कसलंच नाही. हे बघा, एक नंबर आहे ना. वाव. म्हणून म्हटलं नुसते खड्डे काय दाखवणार, मध्ये मध्ये असे नजारे पण तुम्हाला दाखवूया ना. बघा ना, आहेत ना, एक नंबर. वा, घोटवळ म्हणून आहे हॉटेल गायत्री. हा हा बघा, आपण नजारा बघा. वाव, मस्त. आणि आपला रोहित
त्याचा मेवना. हो का, मस्त की बोचकं बांधलंय मागे. ही काय ट्यूब घेतली आहे की काय कळत नाही. ओहो, मस्त ऊन पडलेलं. पुन्हा सूर्यनारायण ढगाळ गेले. पाऊस येतो आहे. वाव, टोयोटो, कीप काम, कीप काम, कीप काम. मानगाव येईल आता. आता हे एकदा आपण क्रॉस केलं ना मग आपलं टेन्शन नाही, कारण पुढे जो हायवे आहे आपला मुंबई गोवा तो ऑलमोस्ट म्हणजे संगमेश्वरपर्यंत तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. संगमेश्वरपर्यंत ते एकदम ओके. संगमेश्वर ते थोडंसं लांजा हा जो मधला पट्टा आहे हा थोडासा मग जिथे काम चालू आहे, पण मग पुढे परत काही नाही. हा रोडचं काहीच काम झालेलं नाही बघा, काहीच. मानगाव आलं, मानगाव बाजारपेठ, आणि हे ट्रॅफिक ॲज युजल जसं मानगाव बाजारपेठेत ट्रॅफिक असतं ना तेच ट्रॅफिक आहे. जास्त आपण खाली उतरूया नको, थोडंसं व्हाईट पट्टी पकडूनच चालत राहूया. कोकण रेल्वे, कोकण रेल्वे, वाव, कोकण रेल्वे बघा. तर असं आपण मानगावची जे ट्रॅफिक आहे, मानगावचं ट्रॅफिक आत्ताच क्रॉस केलं. ते नेहमीसारखंच असतं. मी 7चं टार्गेट ठेवलेलं की 7 वाजेपर्यंत क्रॉस करावं मानगाव, पण ठीक आहे. मध्ये काय आम्ही ब्रेक वगैरे नाही घेतलेले, तरी पण 8 वाजलेपर्यंत इथे एकच ब्रेक घेतला फक्त मध्ये, ते पण मानगावचा जस्ट एक 25 किलोमीटर आधी. ओके, आपला रोहित भाऊ एकदम मागे राहिलाय. थोडं थांबूया इथे आपण. नजारा वाव, ठीक आहे. रोहितची वाट बघू. एक मिनिट तुम्हालाही दाखवूया. आत्ताच पाऊस पडून गेला एक 5-10 मिनटं, आणि मानगाव नंतर एक 10 किलोमीटरवर ब्रिजचं काम चालू आहे. तिथे थोडंसं खड्ड्यांचा पॅच होता. दाखवतो एक मिनिट. हा हा, ते बघा. हा हा, सुपर सुपर सुपर, वाव, नाईस. आले खड्डे, आले खड्डे, आले खड्डे, आले. चला. हा हा, ढगांचा पुंजका बघा कसा उतरलाय मस्त, अगदी जास्त मोठ्या डोंगरावर. श्रावण महिना चालू आहे, आणि बालकवींची आपल्या सगळ्यांना माहीत असलेली ती जी कविता आहे, श्रावण मासे हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे. ऊन तर नाही पडलं, पण पाऊस मात्र क्षणात येऊन क्षणात निघून गेला. बघा ना, डाव्या बाजूला मस्त डोंगरावर ढग उतरलेत, आणि उजव्या बाजूला बघा, वाव, छोटासा एक विंडो आहे ज्याच्यातून मस्त सूर्यकिरण त्या ढगांवर पडलाय. एक नंबर वाटतंय बघा ना, वाव, एक नंबर. आता इथून संगमेश्वर पर्यंत तर नो टेन्शन,
काहीच प्रॉब्लेम नाही. बघा ना, इथे या डोंगरावर पूर्ण काळोख आहे आणि समोर मस्तपैकी ऊन पडलंय बघा. ती झाडं बघा कशी दिसतायत उन्हामध्ये, आणि ही बघा इथे. हा हा, पाऊस पडतोय राईटला बघा, इथून पूर्ण पाऊस पडतोय. माडांची झाडं, हा हा, छान गोव्याचा फील आला एकदम. हा हा हा, महाड आलं. हा हा, समोर डोंगरावर ढग बघा, एक नंबर. आणि महाडचे गांधार पाले लेणी ही बघा. काय कोरली असतील ना तेव्हातल्या, त्या काळातल्या लोकांनी. फार ॲडव्हान्स लोक होती यार, आपण काहीच नाही त्यांच्या समोर. वाव, एक नंबर लेणी आहेत. हा, तर सांगत काय होतो, महाड तर आलं. महाडपर्यंत एक 4 ते 5 पॅच आहेत डायव्हर्जनचे, जिथे खड्डे वगैरे आहेत. बाईकवाल्यांसाठी नथिंग आहेत मी म्हणेन. हां, थोडंसं लक्ष ठेवूनच यावं लागेल, कारण काही काही खड्डे खूप मोठेही आहेत. पाण्याने भरलेले असतील तर ते किती डीप आहेत याचा अंदाज नाही लागणार. पण 4 व्हीलरवाल्यांना तर खूप सांभाळून यायला पाहिजे. जिथे पण डायव्हर्जन आहेत ना तिथे आहेत खड्डे बऱ्यापैकी आहेत, आणि 4-5 पॅच आहेत तसे. तर तुम्हाला 4 व्हीलरवाल्यांसाठी सांगते की थोडंसं काळजी घ्या. बाकी एकदम मक्खन रोड आहे मुंबई गोवा. बघूया आता पुढे कसं काय, अजून पॅच आहेत, किती पॅच मिळत आहेत. पण मला तर वाटत नाही आता संगमेश्वरपर्यंत तरी काही प्रॉब्लेम असेल. मला तरी वाटतं की एकदम मक्खन रोड असेल. संगमेश्वर ते लांजा, मागाशी म्हटलं तसं संगमेश्वर ते लांजा तोच थोडासा रस्त्याचं जे काम चालू आहे ना, बस. नाही तर एकदम ओके. हा हा, महाड सिटी, आपला रायगड, स्वराज्याची राजधानी. बघा रायगड किल्ला, बोर्ड आहे रायगड किल्ला. रायगडला जर जायचं असेल किल्ल्याला तर हा बघा, हा इथून रोड लेफ्टला गेला. इकडनं मग जवळजवळ मला वाटतं रायगड किल्ला एक 30 किलोमीटरच्या आसपास असायला पाहिजे. थोडं 95ला आम्ही कॉलेजची सर्व मित्र आलेलो सुमो करून. तेव्हा सुमो चालायच्या, सुमो करून आलेलो. जबरदस्त. रायगड किल्ल्याला स्टे केलेला, त्यानंतर सौची गरम पाण्याची कुंड, आणि त्यानंतर हरिहरेश्वर, अशी 3 ठिकाणं केलेली. वाव, हा हा, मंदिर बघा, पांडुरंग कृपा, विठ्ठलाचं आहे वाटतं. चला आता थोडी भूक लागली आहे, कुठेतरी नाश्ता बघूया.
आणि आता तर काय बोगदे झालेत, त्यामुळे घाट वगैरे तर काय राहिलंच नाही. तिकडनं तिकडे 5 मिनिटात पार. हो मस्त. पण हळूहळू आता ही मजा आहे ना जाणार. बोगद्यांमुळे घाट राहणारच नाही. ना प्रतापगड दिसायचा. एक लहानपणीचे म्हणजे आठवतं तर तो एक मोठा दगडावर लिहिलेला एक फलक होता, त्यावर लिहिलेलं प्रतापगड दर्शन. त्याने कळतच नाही. इंटरकॉम ऑन करायचा होता, पण आता हातात ग्लोव्ज असल्यामुळे नक्की बटन कुठे आहे तेच कळत नाही. सकाळपासून तर मी ग्लोव्ज घातलेच नव्हते, आताच घालतोय पहिल्यांदा, कारण ऊन आहे. आता उन्हाने नाहीतर आहे ना स्किन पूर्ण काळी पडते, त्यासाठी ॲक्च्युली ग्लोव्ज घातले. आता मला तर ते ॲक्च्युली ग्लोव्ज घालून अनकम्फर्टेबलच होतं.